विधानसभा, त्यानंतर नगरपालिका आणि आता महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने एक हाती सत्ता मिळवली। जे विधानसभेला झालं त्यापेक्षा जास्त वेगानं भाजपने पुढच्या 2 निवडणुका जिंकल्या। आता राज्यात भाजपशिवाय पर्याय नाही अशी स्थिती तयार झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा शेवटचा टप्पा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना आता अस्तित्वाची लढाई करावी लागणार आहे। संगमनेरचे थोरात, राहुरीचे तनपुरे, कोपरगावचे कोल्हे, नेवाशाचे गडाख, शेवगावचे घुले, श्रीगोंद्याचे नागवडे जगताप, पाथर्डीचे ढाकणे या सगळ्या साखर सम्राटांना आता करो या मोरोची लढाई करावी लागणार आहे। शिवाय उत्तरेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनाही आता रसातळाला गेलेल्या आपल्या पक्षांसाठी त्वेषानं लढावं लागणार आहे। पण थांबा, हे सगळं विखे आणि कंपनी होऊ देईल का? चला हाच विषय आज आपण समजून घेऊ। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। पुढच्या 2-3 महिन्यात किंवा त्याच आसपास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होतील। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा असेल। पहिल्या टप्प्यात झालेल्या 3ही निवडणुकात भाजपने विरोधकांना चित केलंय। बरं, नुसतं चित केलंय असं नाही, तर 4 मुंड्या चित केलंय। विधानसभेला नगर जिल्ह्यानं लोणीच्या विखेंवर जो विश्वास दाखवला तो फक्त योगायोग नव्हता, हे पुढच्या 2 निवडणुकांनी सिद्ध केलं। विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 12 पैकी 10 विधानसभा जिंकल्या। त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकात 12 पैकी 9 पालिका खिशात घातल्या। विखे आणि कंपनी यावरच थांबली नाही, तर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीतही विखेंनी 68 पैकी 52 जागा मिळवल्या। भाजपनं सगळं एक हाती ताब्यात घेतलंय। कधी काळी शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा आता अगदी ग्रास लेवल पासून कमळमय झालाय। बरं, या 3ही निवडणुकांचा फायदा फक्त भाजपला झालाय का? तर नाही, विखेंनाही या 3ही निवडणुकांचा फायदा झाला। विखेंनी राज्यात आपलं वजन प्रचंड वाढवलंय। थेट मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावून त्यांना पेढा भरवलाय, यातच सगळं आलं। आता आगामी काही महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपच्या अंगावर किलोभर मास चढले। भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुपटीने वाढलाय। शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गटही तयारीला लागलाय। झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकात 3ही पक्षांची युती राहील अशी शक्यता कमीच आहे। त्याऐवजी शरद पवार गट व अजित पवार गट एकत्रित येण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जाऊ लागल्या। पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जशी दोन्ही पवारांची युती झाली, तशीच आगामी निवडणुकात ती राज्यभर होईल असं सांगितलं जात आहे। दोन्ही पवारांच्या बॉडी लँग्वेजवरूनही हेच दिसतंय। कारण सत्तेतील महायुती असूनही दोन्ही पवार पालिका व महानगरपालिका निवडणुकात भाजपपासून वेगवेगळे लढले, त्यात त्यांना अजिबात यश मिळाले नाही। विरोधात काँग्रेस व ठाकरे गटाचीही दारुण अवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी भाजपसोबत राहिलेल्या शिवसेना शिंदे गटाने मात्र बऱ्यापैकी कामगिरी केली आहे। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्रित लढतील अशी गणिते मांडली जात आहेत। आता नगर जिल्ह्यातील राजकारणाचा आपण विचार करू। गेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, राहुरीत प्राजक्त तनपुरे, नेवाशात शंकरराव गडाख, पाथर्डीत प्रताप ढाकणे, शेवगावात चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे व राहुल जगताप या साखर सम्राटांचा पराभव झाला। निवडणूक न लढविणाऱ्या भाजपच्या विवेक कोल्हेंनाही पुनर्वसनाच्या शब्दांवर कोपरगावमध्ये थांबावे लागले। या पराभूत दिग्गजांना आपापल्या पालिका निवडणुकीत टोकाचा संघर्ष करावा लागला। तर अनेकांना यश आलं, पण श्रीगोंदा पाथर्डीतील दिग्गजांना दुसऱ्यांदा अपयशाला सामोरे जावे लागले। या सगळ्या घडामोडीत नगर उत्तरेचे खासदार कुठेच चमकले नाहीत। अहिल्यानगरच्या महानगरपालिका निवडणुकीत दक्षिणेचे खासदार निलेश लंके दिसले, मात्र त्यांनी हसू करून घेतलं। जिल्ह्यात चाचपडणाऱ्या शरद पवार गटाला त्यांनी थेट कोमात नेऊन घातलंय। आता याच सर्व नेत्यांना नगर झेडपी व आपापल्या तालुक्यातील पंचायत समित्या जिंकण्याची शेवटची संधी आहे। कारण त्यानंतर पुढची 5 वर्षे राजकारणात टिकून राहायचं असेल तर त्यांना ही करो या मरोची लढाई जिंकावीच लागेल। 9 वर्षापूर्वी म्हणजे 2017ला झेडपीची निवडणूक झाली होती। त्यावेळी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 73 गट होते, त्यातील 72 जागांसाठी निवडणूक झाली होती। या निवडणुकीत काँग्रेसने 23, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने 18, भाजपने 14, एकत्रित शिवसेनेने 7 आणि अपक्षांनी 10 गट जिंकले होते। या 10 अपक्षात श्रीरामपूर विकास आघाडीचे दोघे, शेवगावमधून हर्षदा काकडे, पारनेरमधून कम्युनिस्ट पक्षाचे आझाद ठुबे आणि संगमनेरच्या अश्वीतून एक अपक्ष, तर नेवाशातील शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 5 सदस्य होते। आता मतदारसंघाच्या फेररचनेत 2 गट व 4 गण वाढले आहेत। राज्यातील महायुती सरकारने पुन्हा गट आणि गणांची पुनर्रचना केली असून आता जिल्ह्यात 75 गट आणि 150 गणांसाठी निवडणुका होणार आहेत। नगर जिल्हा हा सहकारातील दिग्गजांचा जिल्हा आहे। राजकीय पक्षांची हवा काहीही असो, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्थानिक नेत्यांची हवा राहिली आहे। गेल्या 5-6 वर्षात भाजपने प्रत्येक तालुक्यात पर्यायी नेतृत्व तयार करून ठेवले आहे। सोबतीला पालकमंत्री विखे व माजी खासदार सुजय विखेंची स्वतंत्र यंत्रणाही आहेच।
या पर्यायाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. मात्र गेल्या 2 ते 3 निवडणुकांमधील पराभवातून बोध घेऊन महाविकास आघाडी कशी वाटचाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीचा जिल्ह्याचा इतिहास पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्याने नेहमीच वेगवेगळे राजकीय प्रयोग केलेत. यंदा देखील तसे प्रयोग पुन्हा होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.